राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेला तब्बल 21 दिवस उलटून गेलेत, मात्र अद्याप आरोपींचा तपास लागला नाहीये। या घटनेच्या निषेधार्थ आज विविध संघटनांनी एकत्र येऊन नगर मनमाड राज्य महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे। ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेला तब्बल 21 दिवस उलटून गेलेत, मात्र अद्याप आरोपींचा तपास लागला नाहीये। या घटनेच्या निषेधार्थ आज विविध संघटनांनी एकत्र येत नगर मनमाड राज्य महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे। राहुरी शहरामध्ये 26 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती। या घटनेला 21 दिवस उलटून गेलेत, मात्र अद्याप पोलीस प्रशासनाकडून आरोपींचा तपास लागला नाहीये। एका दिवसात आरोपींना अटक करा, अन्यथा उद्यापासून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकाळी नगर मनमाड राज्य महामार्गावरती चक्काजाम आंदोलन प्रसंगी देण्यात आलाय। आरोपींना अद्याप अटक झाली नाहीये। या घटनेच्या निषेधार्थ सकाळी RPI वंचित बहुजन आघाडी तसेच राहुरी शहरामधील जय भीम मित्र मंडळाच्या वतीनं नगर मनमाड राज्य महामार्गावरती अचानकपणे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। सुमारे अर्धा तास वाहतूक पूर्णपणे ठप्प होती। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। आरोपींना अटक न झाल्यास उद्यापासून तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येणार आहे असा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय। यावेळी अरुण साळवे, पिंटू नाना साळवे, निलेश जगधने, माजी नगरसेविका मंदाकिनी साळवे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं। छत्रपतींच्या सन्मानासाठी प्रथमच महिला रस्त्यावरती उतरल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळालंय। तर यावेळी माजी नगरसेवक अरुण साळवे, संजय साळवे, मधुकर साळवे, प्रवीण लोखंडे, पिंटू नाना साळवे, सुनील चांदणे, निलेश जगधने, सागर साळवे, किरण साळवे, दादू साळवे, दीपक साळवे, नवीन साळवे, करण साळवे तसेच सूरज साळवे, कैलास साळवे, माजी नगरसेविका मंदाकिनी साळवे, नीताताई साळवे, उज्ज्वला साळवे, भारती साळवे, उज्ज्वला गुजर, मंगल खंडागळे, संगीता साळवे, प्रमिला कसबे, सारिका साळवे, तबस्सुम पठाण आदींसह मोठ्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित होते। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीये, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।